परमपूज्य श्री श्री रविशंकरजी यांच्या अमृतवाणीमधून सर्वश्रेष्ठ ग्रंथ भगवद्गीता मधील अध्याय 15वा पुरुषोत्तम योग यातील काही महत्त्वाच्या श्लोकवरती गुरुदेव आज आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. शास्त्रामध्ये सर्व श्लोकमध्ये वारंवार हेच ज्ञान दिलेलं आहे मानव समाजाला सगळ्या, की आपलं मन स्थिर होण्यासाठी, मन शांत होण्यासाठी नेमकं काय करावं लागेल, आपल्याकडून काय चुका होत असतात आणि त्या चुका आपण टाळायला पाहिजे, हे या संदर्भात सांगत आहेत. आजच्या श्लोकमध्ये गुरुदेव सांगतायत की परमपद, एकदम उच्च स्थिती कशी आपण प्राप्त करावी. तर याच्यामध्ये सगळ्यात मोठा बघा एक अडथळा सांगतायत. सहज होण्यासाठी, सुंदर होण्यासाठी, प्रसन्न होण्यासाठी एक मोठा अडथळा आपल्या जीवनात येतो, हे या श्लोकमध्ये सांगतायत. तर कुठला अडथळा आहे बरं तो? तर ते सांगतायत की आपण जे आतमधून मान आणि सम्मानची जी अपेक्षा करतो ना, हा खूप मोठा अडथळा सांगताय. प्रत्येक व्यक्तीला बघा आपण हेच विचार करतो की आपल्याला जास्तीत जास्त कसं मान सन्मान भेटेल. आणि मान सन्मानचा एक विशेष सांगतो तुम्हाला, जे लोक सम्मानच्या मागे लागलेत ना, त्यांना कधीच सम्मान नाही मिळत. तुम्ही मान आणि सम्मानासाठी जर काही करताय, आतमध्ये काहीतरी इच्छा आणि आकांक्षा अशा पक्क्या धरून काहीतरी करताय, तर ते स्पष्ट ओळखू येतं. सगळ्या लोकांना समजतं हे की हा मान सन्मानासाठी करतोय. तुमच्या समोर समोर ते तुम्हाला दाखवतील सम्मान दिल्यासारखा, पण आतमधून त्यांच्या मनात हेच राहणार की हा व्यक्ती धूर्त आहे, हा व्यक्ती बदमाश आहे. तर ही मान सन्मानाची अपेक्षा करणं चुकीचंच आहे. कुठल्याही अँगलनं आपण विचार केला तर हे समजण्यात येईल आपल्याला. अच्छा, दुसरं पण एक गुरुदेव खूप सुंदर सांगतात ना. अच्छा, ते तर करतच असतो आपण, ते समोरच्याला कळतं तरी आपण करतच असतो ते. दुसरं गुरुदेव सांगतायत की मान सन्मान तुम्ही किती प्राप्त करसाल. समजा तुम्ही सगळ्या भारत देशात सगळ्यांजवळ नाव जाणं जवळजवळ अशक्य आहे. समजा आपण गृहीत धरलं की भारत देशात सगळ्यांना आपलं नाव माहित झालंय. कसं होतं, जे कलाकार क्षेत्रातले लोक असतात बघा, त्यांना इतर क्षेत्रातले लोक ओळखत नाहीत. ते कला क्षेत्रातले लोक कला क्षेत्राचे तेवढे मर्यादित तेवढेच ओळखतात. एक पॉलिटिशियन असेल तर तो पॉलिटिशियनच्या हद्दीपुरतं त्यांना ओळखतात. पॉलिटिशियनला एखादा कलाकार ओळखत सुद्धा नसेल. एखादा व्यापारी असेल त्याला सगळे व्यापारी आणि इतर लोक ओळखतील. ऍक्टर एखादा त्याला ओळखणार नाही पण नाहीये. तर याच्यात संपूर्णता येणं फार अवघड आहे हे सांगतायत. अच्छा, एखाद्या व्यक्तीने समजा सगळ्या भारत देशामध्ये नाव केलं, आपण असं गृहीत धरू की सगळ्या भारत देशाचे 125 करोड लोक त्याला ओळखतात आणि त्याला सन्मान देतात. मग काय होईल ते अमेरिकेत गेल्यावर? काय होईल तो जपानमध्ये गेल्यावर? काय होईल तो आफ्रिकेमध्ये गेल्यावर? अच्छा, सगळे लोक सन्मान देऊन तरी करायचंय काय? सगळे लोक खूप चांगलं म्हणले. अहो, सगळे लोक चांगलं म्हणल्यानंतर आपण नाही खुश होत.
खुश होण्यासाठी इथं श्रीकृष्ण सांगतायत बघा, की आपल्या आत्मसत्तेसोबत जुळल्यानंतर ना मग हे जग विचारो की न विचारो आपण खुश आणि प्रसन्न होऊ शकतो. हे सांगतायत इथं श्रीकृष्ण. म्हणून हा जो मान सन्मानचा जो मोठा असर आहे ना आपल्या जीवनावर, तो कमी करायचा आहे, तो सोडायचा आहे. आणि एकदा या आत्मसत्तेमध्ये गेलं ना, मग तिथून वापस नाही येता येत. जसं ते सांगतात बघा, ते ब्लॅक होल एक रहस्य आहे या धर्तीवरचं. ते ब्लॅक होलमध्ये एकदा गेलं ना, पुन्हा रिटर्न नाहीये. वापस येत नाही तिथे गेल्यानंतर. द एंडच आहे त्याचा. तसं एकदा आपल्या सत्तेमध्ये, एकदा आपल्या मुख्य प्रमुख आनंदामध्ये जर समाविष्ट झालो ना आपण, मग हे छोटे-मोठे सन्मानासारखे इच्छा, आकांक्षा उरतच नाहीत. या प्रकारचा संदेश इथं श्रीकृष्ण अर्जुनाला देत आहेत. आणि मग सांगतायत असा हे मान सन्मानाची आणि हे मोह जर सुटला ना, तर मग मग खरी शांती आहे. निर्माण मोहा हे सांगतायत या श्लोकामध्ये. हा मोह एकदा हे सन्मानाची इच्छा जर सुटली आपल्यापासून, मग खरे खुश होणार आपण. मग खरं जीवन सुरू होणार, आनंदी जीवन. हे सांगतायत. मग पुढच्या श्लोकमध्ये सांगतायत की संग दोष. संग दोषमुळे बघा याच्यापासून सुख पण मिळतं, दुःख पण मिळतं. हे संग दोष. संग दोष मध्ये काय होतं बघा, सुखाची आणि दुःखाची दोन्हीही अनुभूती होत असते याच्यामुळे, संग दोषमुळे. याच्यामुळं दुःख सुद्धा मिळतं. छान उदाहरण देतात गुरुदेव. एखाद्याला ते दारू पिण्याचं जर व्यसन लागलं, तर बघा ते दारू पिणाऱ्याच्या व्यसनामुळे संध्याकाळी 5-6 वाजले की त्याला काहीच सुधरत नाही. ते सरळ ते दारूच्या दुकानावर जातो, दारू घेऊन पितो. तसंच छोट्या-मोठ्या पण आहेत. चहाचं तसंच आहे. हं. तुमच्या कॉफीचं तसंच आहे. हॉटेलमध्ये जाऊन जेवणाचं तसंच आहे. बऱ्याचशा गोष्टी आहेत अशा, की एकदा जर त्याची संगत लागली ना, तर मग ते सोडू शकत नाही आपण. ते आपल्याला चिटकून राहतं. याला म्हणतात संग दोष. ह्या संगदोषमध्ये बघा आपण एक संसारिक पुरुष म्हणून खूप अडकल्या जातो. चांगलं, भला, बुरा कोणी म्हणतोय. एखादा चांगला मित्र जरी समजा असेल आपल्याला, काही थोडंसं वाईट गोष्टी बोलल्या, की बघा कसं तळमळत राहतं ते. हजार लोकांना सांगतो, "नाही हो, तो माझा चांगला मित्र होता, तरी मला असं बोललं बघ." हे छोट्या-छोट्या गोष्टीनं मनात इतक्या घेऊन ठेवतो आपण, हे संग दोष आहे. हे सांगता येईल. परंतु सांगतायत तिथं, की हे शरीर, हे संसार ना 3 गुण आणि 3 दोष पासून बनलेलं आहे आपलं शरीर. जसे 3 गुण सांगतायत सत्व, रजस, तमस. दोष सांगतायत वात, पित्त, कफ. तर याच्यामध्ये काही चांगल्या, काही वाईट ह्या घटना घडतच राहणार आहेत. त्याच्याशिवाय इलाजच नाही. त्याशिवाय जीवन नाही चालू शकत आहे. मग याच्यापासून वर कसं यायचं? ते हे पतंजली योग सूत्रात पण एक सूत्र आहे बघा हे, एक तत्व अभ्यासा. कुठल्याही एका मार्गावरती टिकून राहिलं ना आपण पूर्ण श्रद्धेनिशी, तर हे संग दोष मिटायला लागतो. असं नाही की 4 दिवस हे केलं, 4 दिवस ते केलं. एका ठिकाणी टिकून श्रद्धेने आणि विश्वासाने जर आपण सेवा केली, साधना केली, या मार्गामध्ये टिकून राहिलोत ना, तर निश्चित रूपानं श्रीकृष्ण सांगतायत, की संग दोष पासून आपण दूर जाऊ शकतो. हे सांगतायत. निर्माण मोह होण्यासाठी हेच सांगतायत बघा, एक तत्व अभ्यासा. एका मार्गामध्ये पूर्ण श्रद्धा ठेवून, आपल्या गुरुवरती श्रद्धा ठेवून, सद्गुरूवरती श्रद्धा ठेवून कार्य करणं ना खूप जरुरी आहे. साधं एखादं पाणी मिळण्यासाठी आपण बोरिंग करतो. तर बोर करताना आपण असं करतो का इथं 50 फूट घ्या, इथं 50 फूट घ्या, इथं 50 फूट घ्या. 10 ठिकाणी 50-50 फूट घेतलं तर पाणी लागेल का? नाही लागणार. मग काय करावं लागेल? एकाच ठिकाणी 500 फूट बोर मारावा लागेल. मग बघा किती पाणी लागणार.
म्हणून हे एक तत्व अभ्यासाचं खूप सुंदर असं महत्व सांगितलंय प्रत्येक शास्त्रामध्ये, की एका जागी टिकून राहून विश्वासाने, दृढ विश्वासाने जर आपण सेवा करत राहिलो, साधना करत राहिलो ना, निश्चित निश्चित फळ मिळणार, हे सांगता येतं. आणि मग सांगतायत की इथे जे खरं अध्यात्म हेच सांगतायत, की संग दोष पासून दूर जाणे, हे खरं अध्यात्म सांगतायत. फार हे समजणं थोडंसं खूप कठीण आहे बघा, की दिसणारा संसार सगळा खोटा आहे. जे काही दिसतंय ना आपल्याला, ते सगळं खोटं आहे आणि जे दिसत नाहीये ना, ते खरं आहे. हे सांगतायत इथं. मग पुढच्या श्लोकामध्ये सांगतायत, की बघा इच्छेवरती परत एकदा सांगतायत बघा. खूप वेळा हा श्लोक चा अर्थ आलेला आहे, की इच्छा येणे स्वाभाविक आहे. असं कोणी म्हणू शकत नाही, की मला इच्छा एकही येत नाही, असं नाही शक्य. इच्छा येणं स्वाभाविक आहे. आपण सर्वसाधारण पुरुष, सांसारिक पुरुष म्हणून वेगवेगळ्या इच्छा उत्पन्न होणं हे होणारच आहे. ऑटोमॅटिक होणार आहे. परंतु काय सांगताय तिथं, एक इच्छा पूर्ण झाल्यानंतर ना, त्याच्यात निवृत्ती आवश्यक आहे. अहो, समजा आता इच्छा झालीये, की नाही यावर्षी मला कमीत कमी 1 करोड रुपये मला मिळाले पाहिजेत. ठीक आहे, इच्छा उठली आहे तुमची. 1 करोड रुपये मला मिळाले पाहिजे. अच्छा, 1 करोड उठल्यानंतर निवृत्त होणं गरजेचं आहे, की येस आता मी खुश आहे. पण असं होतं का? जसंही तुम्हाला 1 करोड भेटले की नाही, लगेच तुम्हाला वाटतं, आता मला 2 करोड भेटायला पाहिजे. 2 भेटले की आता मला 3 करोड भेटा. अरे, हे संपणारच नाहीये. हेच आहे मानवी स्वभावाचं हे विशेषतः सांगतायत, की ही इच्छा ना मरेपर्यंत आपला पिच्छा नाही सोडत. मरताना सुद्धा बघा काही-काही इच्छा शिल्लकच राहतात. मला हे करायचं होतं, ते करायचं होतं, हे करायचं होतं. तर इथे हे सांगतायत, की इच्छा येणे स्वाभाविक आहे, परंतु इच्छा झाल्यानंतर त्याच्यात निवृत्त होणं. निवृत्त होणं म्हणजे संतुष्ट होणं. ठीक आहे, मला जितकं भेटायचंय ना, जितकं मला गुरुजींनी दिलंय ना, त्याच्यात मी प्रसन्न आहे, खुश आहे. हा भाव येणं खूप गरजेचं आहे. नाहीतर कितीही पाहिजे, पाहिजे म्हणल्यानंतर जीवनभर अतृप्तच राहील आपण. तृप्ती येणारच नाही कधी आपल्याला. त्यामुळे या श्लोकचं इथं विशेष असं महत्त्व सांगतायत श्रीकृष्ण अर्जुनाला, की इच्छा होणे स्वाभाविक आहे, पण निवृत्ती मिळणे त्याच्यापेक्षा जास्त इम्पोर्टंट आहे, हे सांगतायत. मग याची उदाहरणं खूप देतात जसं बुलिमिया. जेवणाची इच्छा होणं, भूक लागल्यानंतर जेवावं वाटणं स्वाभाविक आहे. भूक लागल्यानंतर वाटतंच की काहीतरी खाऊनच घ्यावं. पण पोट भरल्याच्या नंतर सुद्धा असं वाटणं, की नाही मला हेच पाहिजे, मला तेच पाहिजे, मला इथलं पाहिजे. हे वाटणं दोष सांगतायत. हे सांगतायत. म्हणून हे छोट्या-मोठ्या जीवनामध्ये निवृत्तीला खूप महत्त्व दिलेलं आहे बघा. निवृत्त म्हणजे काय? एकदम मन शांत होऊन जाणं, की येस मी तृप्त आहे, आता मला सगळं भेटलंय. हा भाव आल्यानंतर मग खुशी, प्रसन्नता भेटते. आणि मॅजिक आहे किंवा जे प्रसन्न खुश राहतात ना, असे तृप्त होतात ना, त्यांना पुन्हा-पुन्हा देतो ईश्वर. असं नाहीये, तृप्त झाल्यानंतर झालं तुला काहीच नाही भेटणार, हे नाहीये. तृप्तीच्या नंतर ईश्वर तुम्हाला भरभरून देणार आहे, अजून खूप जास्त देणार आहे. म्हणून इथं श्रीकृष्ण सांगतात, की तृप्त होणं, निवृत्त होणं जीवनामध्ये याला खूप महत्व आहे, हे सांगतात. अच्छा, सर्वसाधारण पुरुषांसाठी तर सोडून द्या. पण एक साधक म्हणून तुम्ही जर निवृत्त झाला ना, तरच अध्यात्मामध्ये प्रगती होऊ शकते. इकडे तर म्हणतो आपण, "अहो, मी एवढ्या दिवसाची साधना करतोय, माझी प्रगतीच होत नाहीये." तर कुठून होईल प्रगती? सगळं अतृप्तीनं मन भरलेलं आहे, तर तृप्ती कुठून येणार आहे? प्रगती कुठून होणार आहे? म्हणून सांगतात, एका साधकाच्या जीवनामध्ये निवृत्तीला एक विशेष असं महत्त्व आहे, हे सांगतात. मग जसं या पंचेंद्रियापासून
पंचेंद्रिय जे आहेत आपले, नाक, कान, डोळे, जीभ, त्वचा, हे जे आहेत ना, याच्यापासून तृप्ती मिळवणं हे खूप आवश्यक आहे. नाहीतर बघा, हे पंचेंद्रिय कधीच तृप्त होत नाही. तुम्ही किती दृश्य बघा, पुन्हा बघायची इच्छा होणार. किती स्पर्श सुख घ्या, पुन्हा घेण्याची इच्छा होणार. हे होणारच होणार. पण यापासून जर निवृत्त आपण झालं, तर मग खरं आपण आत्मबलवान बनू, हे इथं सांगतायत. आणि खरं मग आपण निर्माण मोह सांगतायत. निर्माण मोह होऊन जाऊ, हे सांगतायत. अच्छा, हे जर नाही झालं, तर मग पुढच्या श्लोकमध्ये सांगतायत, की मग काय होणार? द्वंद्व निर्माण होणार. हे द्वंद्व काय आहे? द्वंद्व म्हणजे हे सांगतायत, की राग आणि द्वेष निर्माण होतो. बघा, एखादी इच्छा केली, पूर्ण नाही झाली, मग कसं रागानं भरून जातो आपण. राग आणि द्वेष लगेच येतो त्याच्या मागे. म्हणून सांगतायत तृप्त हो, नाही नाही झालंच ना, मग राग द्वेषामध्ये तडपणारा माणूस, हे सांगतायत इथं. म्हणून सांगतायत की एक इच्छा संपली की परत दुसरी येणार, परत तिसरी येणार. या चक्रामध्ये न अडकता राग द्वेष परत उत्पन्न होतो यापासून, यामुळे निवृत्त होणे, हे सांगतात. 7 घर सांगितले, तसे पंचेंद्रिय, 5 आपले इंद्रिय, मन आणि बुद्धी, हे राग द्वेषाचे घर आहेत. या 7 मुळच राग आणि द्वेष उत्पन्न होतो. मन, बुद्धी आणि पंचेंद्रिय, हे 7 गोष्टींमुळं हे उत्पन्न होणार रागद्वेष पासून जर आपण निवृत्त झालो, तर या जीवनात आपण सफल झालो, हे सांगतात. जिथं बघा, पुढच्या श्लोकमध्ये हे सांगतात, की जिथं जास्त प्रेम असतं की नाही, तिथंच परत राग आणि द्वेष येतो. जवळचा, अहो लांबचा व्यक्ती आपल्याला बोलला नाही तर तेवढं काही वाईट वाटत नाही. पण ओळखीचा व्यक्ती जवळून गेला आणि नाही बोलला, तर लगेच राग यायला लागतो. अरे, इतके आमचे संबंध असून नाही बोलला हा? काय कमाल आहे या माणसाची? माझं किती प्रेम आहे या माणसावर, तरी हा बोलला नाही. ते सांगतात, की जिथं प्रेम असतं ना, तिथंच हे रागद्वेष पण उत्पन्न होतो, हे सांगतायत. हे फार, जसं पाहिलं ना, इतकं जटिल जीवन आहे बघा. पहिल्यांदा ज्या सुखाची अपेक्षा करतो, एखाद्या व्यक्तीची अपेक्षा करतो आणि त्या व्यक्तीशिवाय राहू शकत नाही असं म्हणतो, आणि काही दिवसांनी मग तोच व्यक्तीपासून आपल्याला दुःख मिळायला लागतं. सुरुवातीला असतं की मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही, आणि मग नंतर असं होतं की मी तुझ्या सोबत राहू शकत नाही. हे दोन्हीही स्थिती आपल्या जीवनामध्ये पाहायला मिळतात, हे सांगतायत. तर हे सांगतायत, की असं यावरती लगेच आपण नियंत्रण जर नाही आणलं ना, तर मग मानसिक बिमारीला सामोरं जावं लागतं. हे वेळच्या वेळी योग्य वयातच जर मनाला सांभाळलं ना, तर ठीक आहे. तरुण वयातच मनाला सांभाळून घ्यायचं, ट्रेनिंग द्यायचं. एकदा जास्त वय झालं, की मन ऐकू शकत नाही. म्हणून बघा, वयस्कर लोकांमध्ये आता मानसिक बिमारीचं प्रमाण वाढण्याचं हेच कारण आहे. आयुष्यभर काय मनाला सांभाळलंच नाही कधी. ते मन जसं म्हणतंय तसं करत राहायचं, करत राहायचं. तरुण वयात तर जमलं. मग म्हातारपणी थोडंसं इतकुसं थोडंसं कोणी काही बोललं, की मग राग-द्वेषाने इतकं भरून जातात, की मग शरीर साथ नाही देत. अशा वेळेस फार बिकट स्थिती होते. म्हणून हे सगळं समजून, हे सगळं तरुण वयातच करायचं काम आहे हे. नाहीतर बघा, समाजामध्ये म्हणतात, "अरे, अध्यात्म हे म्हातारपणाची करायची गरज आहे." अध्यात्म म्हातारपणात नाही, तरुणपणात करणं गरजेचं आहे, तर म्हातारपण सुखी जाऊ शकतं, आनंदी जाऊ शकतं. हे सांगतायत इथं. आणि मग शेवटच्या श्लोकात हेच सांगतायत, की शोषित मध्ये सुद्धा काही व्यक्ती आपण आनंद घेण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे माझ्यावर अन्याय झालाय. आम्ही इतक्या वर्षापासून आमच्या समाजावर अन्याय होतोय. याच्यात सुद्धा एक सुख घ्यायला लागतात लोक. तर हे सुद्धा सुख जे आहे, तर हे शुद्ध सुख नसून हे सुद्धा मग राग द्वेषामध्येच आपल्याला घेऊन जातं, हे सांगतात. कसं मनाला मजबूत बनवायचं, याचे अजून मुख्य श्लोक आपण उद्याच्या भागात बघूयात.
काही क्षण डोळे बंद करूया. समाजाच्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत हे ज्ञान पोहोचण्यासाठी हा व्हिडिओ जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करूया.